वार्तांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. राज्यातील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला असून यासाठी राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत पक्षाचे केंद्रीय पथक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून नवीन जिल्हाध्यक्षांपासून ते बूथ पदाधिकाऱ्यांची निवड करणार आहेत. याच प्रक्रियेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात 10 मेपर्यंत नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसची मोठी ताकद होती. काँग्रेस पक्षाचे आमदार या भागातून निवडून येत होते, परंतु गेल्या काही वर्षात जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीत लढवल्या होत्या. या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी 1 जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला होता. तसेच पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा सपाटून पराभव झाला. एकूणच पक्षाची वाताहत झाल्याने काही नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था तोळा मासासारखी झाल्याचे चित्र आहे. संपूर्ण देश पातळीवर संघटन अधिक सक्षम, गतिमान आणि जनतेशी निगडीत करण्याच्या हेतूने काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने संघटन सृजन अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव नदीम जावेद हे राज्यात दाखल झाले असून त्यांच्यासोबत आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस गुरुबिंदर सिंग बच्चर यांनी आज ठाणे काँग्रेस कार्यालयात भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते. देशातील संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षात नवं चैतन्य निर्माण करण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी केला असून त्यासाठी संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. देशातील 14 राज्यात हे अभियान राबवून नवीन जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. आता राज्यात हे अभियान राबवण्यात येत असून यामध्ये पुढील 4 दिवस ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून 20 ते 21 एप्रिलपर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल पाठवतील व त्यानंतर 10 मेपर्यंत नवीन जिल्हाध्यक्षांपासून ते बूथ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत, असे आमदार वंजारी यांनी सांगितले. ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात खाडीकिनारा लाभला आहे, परंतु गेल्या 5 दशकात म्हणजे 50 वर्षात खाडीतील गाळ काढण्यात आलेला नाही. सिडको ते कळवा पूल परिसरातील खाडीत साचलेल्या गाळामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी, आरोग्याच्या समस्या आणि पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान 50 वर्षांनी खाडीतील गाळ उपसा होणार असून यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यापासून ठाणेकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात खाडीकिनारा लाभला आहे, परंतु खाडीकिनारी भागात गेल्या काही वर्षापासून अतिक्रमण होत असून ते रोखण्यासाठी खाडीकिनारा शिशिपीकरण प्रकल्प राबवले जात आहेत. असे असतानाच आता खाडी मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे समोर आले. गेल्या 5 दशकात ठाणे खाडीचा गाळ उपसण्यात आलेला नसल्याने खाडीची रुंदी कमी झाली. यामुळे पावसाळ्यात तसेच भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी आणि गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. याबाबत भाजपच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी खाडीतील गाळ काढणे, संरक्षक भिंत उभारणे आणि शिशिपीकरण याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आता प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. ठाणे खाडीलगत ठाणे शहर वसलेले आहे. या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात शिशिपीकरण करण्याबाबतही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती केळकर यांनी दिली. कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावरील रायते परिसरात ओमिनी कार आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर ठाणे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षा आणि वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली. दरम्यान ठाणे शहरातील अत्यंत वर्दळीच्या घोडबंदर परिसरातही अपघाताच्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त केली जाते. घोडबंदर मार्गावर मागील 16 महिन्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. याची सरासरी केल्यास दर महिन्याला 1 ते 2 जणांचा अपघातात जीव गमावा लागत असल्याची नोंद आहे. तर किरकोळ आणि गंभीर अपघाताचे प्रमाणे अधिक आहे. जड अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक, रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. घोडबंदर मार्ग हा मीरा भाईंदर, वसई, बोरिवली आणि गुजरातला ठाणे शहरापासून जोडतो. नवी मुंबई येथील उरण, JNPT आणि भिवंडी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने
घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने ये जा करत असतात. घोडबंदर मार्गावर विकासाच्या नावाखाली मोठी गृहनिर्माण प्रकल्प उभी राहत असल्याने गृह खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण या भागात वाढत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी मेट्रो निर्माण, सेवा रस्ता, मुख्य रस्त्यामध्ये जोडणे, मल निसरण वाहिनीची कामे यामुळे येथील सेवा आणि मुख्य रस्त्यावर खोदकामे झालीत. या खोदकामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून नागरिकांना सकाळी आणि रात्रीच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान येथील जड आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक देखील वाढली आहे. मागील 16 महिन्यात घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख या भागात तब्बल 27 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात 1 किंवा 2 मृत्यू ठरलेला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक दुचाकी चालक आणि पादचारी आहेत. ट्रक, टेम्पो, कंटेनर यांच्या चाकाखाली येऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पश्चिमेकडील मानपाडा एमए ओझोन परिसरातील सुमित एलिगन्स सोसायटी समोरील रस्त्यावर शेजारच्या व्हॅली टॉवर अनेक सोसायटीतील वाहने अनधिकृतपणे पार्किंग केल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली. या ठिकाणी नो पार्किंगचा फलक असतानाही रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या पार्किंग विरोधात आता सुमित सोसायटीतील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली. मानपाडा येथील ॲक्मे ओझोन भागात सुमित एलिगन्स सोसायटी असून या सोसायटीत 72 कुटुंबीय वास्तव्य करतात. सोसायटीत मराठीसह विविध भाषिक रहिवासी असून यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. सोसायटीतील रहिवाशांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर शेजारील व्हॅली टॉवर अनेक सोसायटीतील अनेक वाहनधारकांकडून आपली 4 चाकी वाहने अनधिकृतपणे दुतर्फा पार्क केली जातात. यामुळे सुमित सोसायटीतील रहिवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ये जा करणे कठीण झाले. दोन्ही बाजूला वाहने पार्क केल्याने अन्य आपत्कालीन वाहने तसे रुग्णवाहिका येऊ शकत नाहीत, किंबहुना पादचारी देखील चालू शकत नाहीत. विशेष म्हणजे या ठिकाणी ठाणे महापालिकेने नो पार्किंगचा फलक लावला असतानाही नियमाचे उघड उल्लंघन केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सोसायटीची तक्रार येताच वाहतूक पोलिसांकडून बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई केल्यानंतर भाजपच्या स्थानिक समाजसेवकाला बोलवून उलटा कांगवा केला जातो. पोलिसांवर आरेरावी करण्यासह जातीय तेढ निर्माण होईल असे वर्तन केले जाते. वास्तविक 2007 पासून काही संवाद साधतोय. आजवर 4 बैठका झाल्या, पण आजवर हा दुतर्फा पार्किंगचा त्रास संपलेला नाही. यामुळे नाहक 2 सोसायटीत वाद उफाळल्याचे सुमित सोसायटीतील ज्येष्ठांनी सांगितले. ठाण्यात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राजे भोसले शाहू फुले आंबेडकर समितीचे अध्यक्ष कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते ठाण्याच्या कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटनाका परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला होता. तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी एकच गर्दी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर भंते यांनी समस्त बौद्ध समाज बांधवांसमवेत बुद्धवंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीने कोटनाका परिसर दणाणून गेलेला पाहायला मिळत होता. यावेळी राजे भोसले शाहू फुले आंबेडकर समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सह भीम अनुयायी मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. तसेच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दरवर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान गौरव यात्रेचं आयोजन करण्यात येत असते. यंदाही ठाण्याच्या खोपड येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या इथून संविधान गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या संविधान गौरव यात्रेत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर श्री कृष्णा पाटीलसह लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे भाजपा युवा मोर्चा तसे भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या गौरव यात्रेमध्ये सहभागी झाले होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.